तर हत्येच्या गटामध्ये सहभाग असल्याचा ठपका ठेवत वाल्मिक कराडवरती आता मकोका लावण्यात आलेला आहे। मकोका लावल्याच्या नंतर सीआयडी पुन्हा एकदा वाल्मिक कराडसाठीची कोठडी मागणार असल्याचंही कळतंय। तर आम्हाला न्याय हवा आहे अशी प्रतिक्रिया वैभवी देशमुख हिने दिलेली आहे। सध्या वाल्मिक कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी आज सुनावण्यात आली आहे। खंडणी प्रकरणामध्ये त्याच्यावरती आरोप ठेवण्यात आले आणि त्या प्रकरणामधला तपास सध्या सुरू आहे आणि याच प्रकरणी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे। दुसरीकडे वाल्मिक कराडवरती मकोकाच्या अंतर्गत गुन्हा सुद्धा दाखल झालाय। तर 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावल्यामुळे आता जामिनासाठी अर्ज सुद्धा केला गेलेला आहे। याविषयीचे अधिकची अपडेट घेऊयात। कृष्णा केंडे आमचे प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत। कृष्णा, खरं तर महाराष्ट्रभरामधून ही मागणी होत होती मकोका लावण्याची। वाल्मिक कराडवरती अखेर मकोका दाखल झालाय। पुढची नेमकी प्रक्रिया काय असते मकोकाच्या संदर्भातली? मकोका दाखल झालेला आहे। आपल्यासोबत आपले प्रतिनिधी गोविंद शेळके पण आहेत। गोविंद, काय माहिती आहे मकोका संदर्भामध्ये आणि आतमध्ये त्याबाबत काय सुनावणी दरम्यान काय माहिती मिळू शकली आहे? संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी यापूर्वीच मकोका लागलेला आहे। जेवढे आरोपी आहेत, म्हणजे पहिले जेवढे आरोपी होते त्या आरोपीवरती लागलेला आहे आणि हाच मकोका वाल्मिक कराड यांच्यावर सुद्धा लागू झालेला आहे। आता प्रक्रिया अशी आहे की पहिली 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी वाल्मिक कराड यांना भेटली आहे, त्यामुळे त्यांना आधी जेलला नेलं जाईल बीडच्या, आणि बीडच्या जेलमध्ये नेल्यानंतर उद्या रितसर पुन्हा सीआयडी यांना मकोका कलमा अंतर्गतच्या गुन्ह्यात आहे त्या तपासासाठी ताब्यात घेईल आणि पुन्हा याच म्हणजे उद्या केज व जिल्हा सत्र न्यायालयामध्ये उभा करेल आणि त्यानंतर मकोका खाली कारवाई सुरू होईल। पण याची दुसरी पण एक गोष्ट असू शकते की कदाचित आजच जर कोर्टाला विनंती केली सेशन कोर्टाला सीआयडीने, जसा आज अर्ज केलेला आहे की हे प्रकरण आज सुद्धा चालू शकतात, त्यामुळे आपल्याला काही काळ वाट बघावी लागेल की मकोका खाली कारवाई तर होणार आहे, मात्र ती आजच कोर्टाकडनं सुरुवात होईल की आज परत बीड जेलला नेलं जाईल, बीड जेलमधून पुन्हा सीआयडी त्यांना ताब्यात घेऊन उद्या याच कोर्टामध्ये प्रोड्यूस करू शकते। बरं, पण आता जामिनासाठी अर्ज केला असं वकिलांनी सांगितलं। जामिनासाठी अर्ज केल्यानंतर विशेष न्यायालयात मकोकासाठी जावं लागतं, तर ती सुनावणी इथे होईल का विशेष न्यायालयामध्ये? सेशन कोर्टामध्ये ही विशेष न्यायालयामध्ये सुनावणी होईल, ज्याची सुनावणी ही विष्णू चाटे या संदर्भातली सेम प्रोसेस होती। त्यांना सुद्धा न्यायालयीन कोठडी झाली, त्यानंतर मकोका अंतर्गत त्यांची कारवाई सुरू झाली। हीच कारवाई आहे की ही कारवाई सीआयडीच्या मार्फत कधी होते हे बघावं लागेल, कारण ही सेशन कोर्टाची कारवाई आहे। त्यामुळं न्यायालयीन कोठडीत असलेल्या वाल्मिक कराड यांची बेल ॲप्लिकेशन दिलं जाऊ शकतं, मात्र आपल्याला माहिती आहे की जर मोकासारखा गुन्हा त्यांच्यावर लागू असेल तर कदाचित याची उद्या पोलीस कस्टडी सुद्धा मागितली जाऊ शकते। मकोका लागला याचा अर्थ सीआयडीकडे असे पुरावे आहेत असं आपण समजायचं का की या खुनाच्या प्रकरणामध्ये देखील वाल्मिक कराड यांचा हात आहे? कारण की मकोका ज्यावेळेस लागतो सामूहिक, ज्यावेळेस अशा पद्धतीने गुन्हा होतो त्यावेळेस लागला जातो, मग याचा अर्थ असा काढायचा का की ह्या लिंक जी आहे ती म्हणजे इथून म्हणजे जी खंडणी टू खून अशा प्रकारचा हा धागा सीआयडीला मिळालेला आहे, वाल्मिक कराड सहभागी? अद्याप तशी कारवाई सुरुवात नाही आहे, याबाबतीचं विश्लेषण कदाचित सीआयडीकडनं आपल्याला कळेल। मात्र 302 मध्ये त्यांना आरोपी थेट गुन्हेगार म्हणून केलं आहे की आरोपीला मदत करण्यासाठी केलं हे माहीत नाही। संघटित गुन्हेगारीचं त्यांच्यावर कारवाई सुरू आहे मकोका अंतर्गत, मात्र ते कुठल्या त्यांचा पार्ट याच्यामध्ये काय होता, कसा सहभाग होता या गुन्ह्यामध्ये हे अद्याप समजू शकलेलं नाही आहे। आज कोर्टामध्ये सुद्धा त्यांनी ज्यावेळी ह्या तिन्ही प्रकरणं एकदाच मांडली, म्हणजे खंडणी प्रकरण असेल, ॲट्रॉसिटीचं प्रकरण असेल, त्यानंतर खुनाचं प्रकरण असेल, यात तपास करण्यासाठी आम्हाला वाल्मिक कराड हवे आहेत असं तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं, असं सरकार वकिलांनी म्हणणं मांडलं। मात्र त्यातला नेमका यांचा सहभाग काय होता हे मात्र ऐकण्यासाठी किंवा पाहण्यासाठी आपल्याला काही वेळ लागेल। तूर्त मोकाअंतर्गत वाल्मिक कराड यांच्यावरती कारवाई झाली आहे आणि ती कदाचित आजच त्यांना ताब्यात घेऊन परत सेशन कोर्टामध्ये समोर उभा करतील की उद्या ही कारवाई होईल हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। निश्चित आपल्यासोबत वकील देखील आहेत, आपण त्यांच्याकडनं मकोकाबाबत थोडंसं समजून घेऊया। सर, एक प्रश्न जो समोर येतो तो असा की जर मकोका दाखल झाला आहे तर असं समजायचं का की सीआयडीकडे पुरावे आहेत आणि म्हणजे खंडणी तो खून अशा पद्धतीनं हा सगळं घडलंय? नाही, असं तर दिसत नाही आहे सध्या, कारण आमचा जो आज काय जो पोलीस रिमांड होता त्याच्यामध्ये असंही यांचा कुठं काय त्या दुसऱ्या गुन्ह्यामध्ये सहभाग निष्पन्न आहे असं कुठं झालेलं नाही। मकोका दाखल झाला, पुढची प्रक्रिया काय असते? नाही, मकोका लावला ह्याबाबत मला नाही आणखी सांगता झाला असेल तर पुढची प्रक्रिया काय? नाही, बाकी न्यायालयीन प्रक्रिया आहे, आम्ही ते चॅलेंज करू
चॅलेंज करून जी काही कायदेशीर प्रक्रिया करणं अपेक्षित आहे ते सगळ्या प्रक्रिया केल्या जातील. बरं, पण आमचा मुळातच हा प्रश्न आहे, ज्यावेळेस पूर्वी 8 आरोपीला लावला आणि हा 9वा आरोपी आहे ज्याला मकोका लागला. मग हे 9 आरोपी एकत्र संघटित खून आणि या सगळ्या प्रकरणामध्ये तसं नाहीये, तसं नाही. यांना आणखी त्या गुन्ह्यामध्ये आरोपी केलेलंच नाही, त्याच्यामुळे त्यांच्यावर मकोका लावण्याचा प्रश्नच येत नाही. आता आजच्या ह्या घडीपर्यंत तर असं काही नाहीये. तर लावला तर त्या दृष्टीने कायदेशीर कारवाई आम्ही करू पुढचे काय असेल तर. पुढे कुठे सुनावणी होईल? आज सुनावणी होईल, मकोका दाखल झाला तर आज होईल का उद्या होईल? नाही, उद्या होईल त्याच्यावर सुनावणी, आज नाही होणार. उद्या सुनावणी होईल आणि मकोका लागला त्यावेळेस कायदेशीर प्रक्रिया आम्ही करू पूर्ण काय करू. निश्चित आपण पाहिलं तर आपल्यासोबत आरोपीचे वकील होते आणि त्यांच्याकडनं आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की मकोका दाखल झाला आहे आणि त्यामुळे ही सगळी प्रकरणं एक आहेत का आणि मग त्याची पुढची सुनावणी कशी होईल. आणि जे माहिती मिळते त्यानुसार उद्या पुन्हा वाल्मिक कराडला याच न्यायालयात हजर केलं जाईल मकोका अंतर्गत. आणि या सगळ्यामध्ये आता गुन्हा वाढतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. अगदी धन्यवाद कृष्णा या माहितीसाठी. तर मकोका सध्या लावण्यात आलाय आणि मकोका लावल्याच्या नंतर आता सीआयडी पुन्हा एकदा वाल्मिक कराडची कोठडी मागणार आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.